नमस्कार, मी आराध्या कांबळेची आजी पूनम कांबळे. आज सांगायचं म्हणजे आज आजी आजोबांना बोलवलंय त्याचा तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे येण्याच्या मागचं कारण असं की आमची आराध्या जेव्हापासून हिरो किड्समध्ये यायला लागली ना तेव्हापासून आम्हाला तिच्यामधले झालेले खूप बदल दिसून येत आहेत. म्हणजे ती इतकी बदललेली आहे की तिचं जेवण सगळं ती हाताने करते, तिचे कपडे घालण्याचं सुद्धा ती सगळं स्वतः करायला लागली. आपण काही द्यायचं असेल तरी ती नाही म्हणते, मी हाताने करते. म्हणजे कोणाला आधी चॉकलेट देणं किंवा नाही माझं आहे, पण आता तसं नाही होते. आता मम्मी शेअरिंग, आई आता शेअरिंग हा प्रकार चालू झाला आहे. तर हे सगळं आम्हाला असं वाटतं की हे सगळं हिरो किड्स आणि त्यांच्या टीचर्स ज्या इतक्या प्रेमळ आहेत ना की त्यांचं सगळं प्रेम त्या मुलांमध्ये आम्हाला दिसून येत आहे. असं जर एकंदरीत आमची आराध्या इथे घडत आहे आणि इतक्या लहान वयात तिला ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात. तिला जर बाहेर कुठे घेऊन जायचं असेल तर कपडे घालण्याचा अजिबात हट्ट नाहीये. जे कोणी आपण काही घालणार असाल तेच ती मान्य करते. काहीच त्याच्यात असं नाही की मी हे घालणार नाही ते घालणार नाही असं काही करत नाही. ते घालणार. गार्डनमध्ये कधी आपण फिरायला जातो त्यावेळेला ती सगळीकडे फिरणार, बघणार आणि कोणी पडलं तरी पटकन अगं मम्मी चल ते पडले असे म्हणणार. म्हणजे ही जी समज तिला आता आली आहे ती आमच्यासाठी खूप मोठी आहे. आणि जर कुठे काही कचरा वगैरे चॉकलेट वगैरे खाऊन मुलं टाकत असतील तर ती सांगणार की नाही टीचर रागवतात आमच्या, हे उचला आपल्या खिशात ठेवा, एक तर डस्टबिन मध्ये घरी गेल्यावर टाका नाही तर मम्मी पप्पांकडे द्या. म्हणजे ह्या ज्या गोष्टी तिच्याकडे आहेत ह्या सगळ्या हिरो किड्स मुळे घडलेल्या आहेत हे आम्हाला कळते. आणि आम्हाला याचा फार आनंद होतोय की इथले टीचरच इतके खूप सुंदर आहेत आणि इतके प्रेमळ आहेत की त्यांचा सगळा प्रभाव या लहान मुलांवर आम्हाला आताच दिसून येतोय. सो खूप खूप थँक्स हिरो किड्स आणि त्यांच्या टीचर्ससाठी. हिरो किड्स ही वाराणसी सोसायटीमधली लहान बाळांची, लहान मुलांची म्हणजे आम्ही ऐकून होतो फक्त की माझी नात मानवीत आहे, परत आमच्याकडे घरी कविता राहते. तर आज प्रत्यक्ष आम्हाला बघायला मिळालं किती इथं सुंदर तुम्ही सगळ्यांचं हे करता. आमचा तर भार कमी करता पण 3-4 तास तुम्ही सगळ्या मुलांना आणि आत्मसात करून सगळ्यांना हे करता. फार इथं म्हणजे घरासारखं वातावरण आहे आणि तुम्ही पण एवढा जीव लावलाय मुलांना, त्यामुळे मुलं पण तुम्हाला जीव लावतात. हे आज आम्हाला प्रत्यक्ष म्हणजे या ग्रँडफादर्स डेमुळे आम्हाला कळालं नाही. ते इतक्या घरी बसून आम्हाला काय कळत नव्हतं. त्यांची आई वडील येतात तिथं सोडायला, पण आज आम्हाला वातावरण एवढं आता गेलं अर्धा तास झालं एवढं छान वाटलं. तुम्ही सुद्धा आमच्या मुली आहेत, पण बाळांची काळजी एवढी घेता त्या आम्हाला अजिबात आता काळजी नाही. इथून पुढे अजून कोणाची काही मुलं असेल तर आम्ही हिरो किड्समध्येच पाठवून द्या म्हणून सांगणार आहे आम्ही. थँक्यू. अत्यंत सुंदर आणि शिस्तप्रिय आणि स्वच्छता तर मला एवढी आवडली. तर बोलण्याची पद्धत तुमच्या सगळ्या आमच्या मुलींची एक नंबर. सगळं स्वतःचं घर आम्हाला अगदी म्हणजे शाळा म्हणजे घर असल्यासारखं वाटलं. आम्ही आमच्या घरी आल्यासारखं वाटलं. आम्ही तुम्हाला आयुष्यात कधीच विसरणार नाही. थँक्यू सर. येस, थँक्यू सर. सुप्रिता देशपांडे, ओजस्वी देशपांडेची मी आजी. ओजस्वी 2 वर्ष झाले युरो किड्समध्ये येते, पण सुधारणा तिच्यामध्ये भरपूर आहे. पहिल्यांदा ती खूप रडायची, 4 माणसात अजिबात मिक्स होत नव्हती. म्हणजे घरच तिला चांगलं वाटायचं, बाहेर ती अजिबात पडत नव्हती. पण जशी ती शाळेत यायला लागली तसं तिला माणसांची सवय व्हायला लागली. मग आपण इथं जाऊया, ह्यांच्या घरी जाऊया, त्यांच्या घरी जाऊया असं बोलायला लागली. दुसरं म्हणजे डबा. तर ती घरामध्ये पोळी भाजी खात नव्हती अजिबात. किंवा आम्ही जर शेव किंवा असं काय तिला डब्यात घालायला तर ती म्हणायची नो 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 नो, टीचरांनी सांगितलंय फक्त डब्यामध्ये घरी जे बनवलेलं आहे तेच. असं ती म्हणजे आवर्जून सांगते, आजी किंवा आई तू डब्यामध्ये काय देणार आहेस. तर ती प्रॉपर आम्हाला सांगते की हे घातलं सॉस देऊ नको, टीचर मला रागवतात. अगं म्हटलं हा घरी बनवलेला आहे, नाही सॉस चालत नाही असं ती आवर्जून आम्हाला सांगते. तिसरी गोष्ट, मध्ये जो तुम्ही डान्स प्रॅक्टिस घेतली तेव्हापासून ती डान्स इतकी सुंदर करायला लागली आहे. दिवाळीमध्ये आमचा भाऊबीजेचा कार्यक्रम झाला कोल्हापूरला, तर तिनं स्टेजवर इतका सुंदर डान्स केला न चुकता. म्हणजे तिला स्टेज डेअरिंग पण हळूहळू यायला लागलेलं आहे. एकंदरीत 2 वर्षापासून आम्ही बघतो ओजस्वीमध्ये खूप 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 सुधारणा झालेली आहे. त्यामुळे आम्हाला ह्या शाळेत घातल्याचा आम्हा पेरेंट्सना खूप आनंद झालेला आहे. शाळेविषयी आणि तुमच्याविषयी सगळे जे बोलले ते अगदीच खरं आहे. आद्विक जेव्हापासून युरो किड्समध्ये यायला लागला तेव्हापासून पूर्ण त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली. तो एकटा राहत नव्हता कधी,
कोणी नवीन बघितलं तरी रडायचं. पण आता शाळेमुळे तो सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला शिकला. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्ही जे 5 दिवस वेगवेगळ्या टिफिनचे जे पदार्थ तुम्ही जसे सांगितले, त्यामुळे तर पूर्ण सगळं खाल्लं जातं. घरी अशा गोष्टी मुलं ऐकत नाहीत, पण तुमच्या याच्यामुळे सगळं व्यवस्थित खाणं पिणं सगळं व्यवस्थित शिकतात. खूपच छान शाळा आहे. आणि आद्विक पण माझा नातू खूप गोड आहे, माझ्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही जसं मगाशी दाखवलं औषधाचं, तो मी गोळी घ्यायला लागले की तो माझ्यासाठी पाणी घेऊन येतो, गोळी काढून माझ्या तोंडात टाकतो. व्हेरी नाईस. प्रेम करतो. ओके.